तर मित्रांनो, या ढगाळ वातावरणामध्ये मी तुम्हाला कांदा पिकामध्ये एक स्वस्तात आणि चांगले रिझल्ट देणारी फवारणी सांगणार आहे. तर मित्रांनो, ढगाळ वातावरणात कांदा पिकावरती परिणाम काय होतात, तर कांद्याचे शेंडे करपतात आणि मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांसारख्या ज्वरशोषक किडी त्यांच्या कांदा पिकावरती जास्त प्रमाणात अटॅक होतो आणि कांदा पीक हे पिवळे पडायला सुरुवात होतं. तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला आदामा कंपनीचे कस्टोडी या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. मित्रांनो, याचे प्रमाण आपण 1 एकरसाठी 250 ml एवढे घेणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला हमला या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. याचे प्रमाण आपण एकरी 250 ते 300 ml एवढे घेणार. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाची वाढ ही चांगली व्हावी, फुटव्यांची संख्या वाढावी, त्यासाठी आपल्याला एका NPK ग्रेडचा वापर करायचा आहे. त्यामध्ये आपण ICLचे 11-36-24 या NPK ग्रेडचा वापर करणार मित्रांनो. याचे प्रमाण आपल्याला 1 एकरसाठी 1 किलो एवढे व्हायचे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कांदा पिकाच्या ज्या पाती त्या पातीची जाडी वाढावी किंवा कांदा पिकावरती पिळे येऊ नये, शेंडे टाईट राहावे, त्यासाठी आपल्याला एका सिलिकॉनचा वापर करायचा आहे. त्यामध्ये आपण काजू या सिलिकॉनचा वापर करणार आहोत मित्रांनो. याचे प्रमाण आपण 250 ते 300 ml प्रति एकरसाठी घ्यायचे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला यामध्ये या फवारणीसोबत आपल्याला सिलिकॉन बेस स्टिकरचा अवश्य वापर करायचा आहे. त्यामध्ये आपण पूर्वा कंपनीच्या ॲक्टिव्हिटी या स्टिकरचा वापर करणार आहोत. त्यानंतर आपल्या पाण्याचा pH हा मेंटेन राहावा, त्यासाठी आपण डेकोरसच्या pH बॅलन्सरचा वापर करणार आहोत. याचे प्रमाण आपण 250 ते 300 ml प्रति एकरसाठी घेणार आहोत.